मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी.आर. राज्य सरकारने काढला। या निर्णयाविरोधात नांदेडतील शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। यावर नांदेडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होत आहे। कारण धोंडे यांच्या संस्थेच्या आश्रमशाळेतून आपल्या पाल्यांच्या टीसी काढून घेण्यासाठी तब्बल 21 मराठा पालकांनी अर्ज केला आहे। लोहा तालुक्यातील रिसणगाव येथील मा मीनाताई ठाकरे आश्रमशाळेतील मराठा विद्यार्थ्यांची टीसी काढण्यासाठी पालकांनी सामूहिक अर्ज केला आहे। याचे पडसाद याच गावात उमटत आहेत। पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। टीसी काढायचं एकच कारण आहे की आमचा हेतू होता की संस्था चांगली आहे पण संस्था चालक गद्दार निघाला। ह्या हेतून आम्ही टीसी काढण्याचा विचार केला आणि जिल्हा परिषदमध्ये टीसी काढण्याचा आम्ही निश्चय केला। टीसी काढण्यासाठी अर्ज कुठे दिला तुम्ही? सौ मीनाताई ठाकरे आश्रमशाळा रिसणगाव त्या ठिकाणी पिडगे सराकडे अर्ज केला। कोण आहेत त्यांचे संस्था चालक आणि त्यांनी काय? संस्था चालक आहेत प्राचार्य मनोहर धोंडे सर, हे संस्था चालक मीनाताई ठाकरे आश्रमशाळेचे संस्था चालक आहेत। काय केलं त्यांनी? मराठा समाजाच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली। हे करा नाही पाहिजे। का करा नाही पाहिजे बा? हे आमच्या मतदारसंघामध्ये आमदारकीला 3 वेळेस पडले। ह्याचं कारण का पडले हे न सोचावं की अशी एका समाजाला भूलताप करणं, एका समाजाला हे करणं। ह्याच्या शाळेमध्ये एका समाजाचे शिक्षक आहेत, लिंगायत समाजाचे, पण दुसऱ्या आरक्षण आहे की नाही? 367 जातीच्या विरोधात ते रानूटवालेत बा मी ओबीसीचा नेता आहे, भुजबळ साहेब ओबीसीचा नेता आहे, पण ज्याच्या समाजाचा अभिमान असावा, पण एका समाजाला बरं आम्ही मराठा समाजानं कोण्या समाजाच्या विरोधात याचिका दाखल केली का? ह्याला भेटू नाही म्हणून आतापर्यंत आम्ही याचिका दाखल किंवा समाजाला वाईट म्हणलं का? बा आमच्यावरच येळ का अशी? पण ह्या हेतून आम्ही तिथून टीसी काढण्याचं। तुम्हाला असं वाटतं का की हे तुमचं पाऊल जे आहे ते योग्य आहे? योग्य आहे। शिक्षण आणि हे राजकारण, हां हे मान्य आहे, तुम्ही प्रश्न विचारलेला मान्य आहे, पण जिल्हा परिषद आहे ना? हो असू दे ना, जिल्हा परिषद। हां शिक्षण आणि राजकारण हे 2 वेगळे भाग आहेत ना? बरं मला सांगा, शिक्षण आणि राजकारण हे वेगळे भाग आहेत। प्राचार्य मनोहर धोंडे सर हे शिक्षक आहेत ना? हो आहेत ना। मग तो त्याचा वैयक्तिक निर्णय झाला ना, म्हणजे ते ओबीसीचे नेते, त्यांनी वैयक्तिक समजा कोर्टात याचिका दाखल केली, त्याचा आणि त्याच्या संस्थेचा काय संबंध आणि त्या शिक्षणाचा काय संबंध? मग आम्हाला ऐका, मला काय म्हणायचं बा, आश्रम शाळेमध्ये आम्ही शिक्षक आमचे विद्यार्थी घालून त्याला काय मोठं करायचं बा? ह्याचे निवासी आहेत, कुठं निवासी आहेत, किती आहेत, हाजरीपट का आहे, ह्याचा घोटाळा काय, आम्ही पण काढूत ना। पण एका समाजाचे शिक्षक का भरले? भरता येते का? मुख्यमंत्री साहेबांना, शिक्षण मंत्र्यांना सुद्धा आम्ही, हे आमचा प्रश्न आहे शिक्षण मंत्र्याला, बाई शिक्षण मंत्र्यांना सुद्धा चौकशी लावली पाहिजे का एका शाळेमध्ये एका समाजाचे विद्यार्थी कसं काय? ओके, तुमचं नाव सांगा। नाव सांगा। माझं नाव आहे अंगद माधवराव पवार। तुमचा मुलगा कुठे शिकतो? मीनाताई आश्रम शाळा इथं धोंडे सरच्या शाळेमध्ये। का टीसी काढताय धोंडे सरांच्या शाळेत? सरनं काय केलेलं आहे, आम्ही सरला बहुत जास्त मानित होता, रिसणगावामध्ये मराठा समाज जास्त मानित होता, पण सरनं काय केलेलं आहे, ह्या मराठाला आरक्षण भेटू नये म्हणून याचिका दाखल केली। पण याचिका दाखल केल्यावर आमची लेकरं मोठी होऊ नये ह्याच्या मनामध्येच असं आहे सरच्या। मग आम्हाला आतापर्यंत सर इतके चांगले वाटले बा, आमच्या समाजापेक्षा तिला जास्त मानित होता, मग तर आता हे असं याचिका दाखल केल्यामुळं आमची लेकरं शिकू नये, असेच शेती करावं, असेच इकडे तिकडे हिंडाव, त्याच्या मनामध्ये असेच दाबून ठेवा, मराठा समाज हे दाबून ठेवा, ही भावना धोंडे सरच्या मनात अशी आम्हाला वाटाले। त्याच्यामुळं आम्ही तिथून याचिका टाकल्यामुळं आम्ही तिथून मराठा समाजाचे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्यानं पालकांना जेवढा विचार करून टीसी काढण्याचा विचार केला। किती पालक आहेत, किती विद्यार्थी? सरासरी बघा 30 ते 28 पालक आहेत। 22 पालकांना अर्ज केलेला आहे तिथं, आता राहिलेले बी अर्ज करणार आहेत। माझं नाव बिभीषण दत्ता पवार आहे। मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे। मुलगा 3रीला आहे आणि मुलगी 2रीला आहे आणि दोन्ही मीनाताई आश्रमशाळेमध्ये शिकत आहेत। बरं, अर्ज तुम्ही केला आहे कारण त्यांनी याचिका दाखल केली मराठा समाजाच्या विरोधात। मग असं जर जे मराठा समाजाच्या संस्था चालक आहेत ना, त्याच्या विरोधात जर कुणबी असतील किंवा इतर जातीचे ओबीसी आहेत, त्यांनी जर आमच्या पालकांच्या टीसा काढायचं ठरवलं तर मग कसं? हे समाज व्यवस्था बिघडण्याचं काम नाही। ओबीसी समाजाचे पालक विरोध का करतील? कारण जे संस्था चालक आहेत मराठा समाजाचे, त्यांनी ओबीसीला विरोध केलाच नाही ना, ओबीसी समाजाला विरोध केलाच नाही ना, कारणच असू शकत नाही ना।
पण यांनी जाणीवपूर्वक जाती द्वेषातून जो याचिका दाखल केली त्याच्यामुळं आम्ही आमची पाल्य काढत आहोत शाळेतून. बरं, याच्या पुढचा काय पवित्र असणार आहे? काय इथंच हे थांबणार आहे? रिसनगावमध्ये काही दुसरा काही निर्णय घेता आपण काय करतो? नाही, आम्ही आता आमच्या त्यांच्या 2-3 शाळा आहेत, तर तिथं जे आमचे पाहुण्याचे पाल्य आहेत त्यांना त्या पण पाल्यांना काढण्याचा विचार चालू आहे, त्यांना फोन लावून सुद्धा. ओबीसीची बी करणार. बरं, याच्यातून तुम्हाला असं वाटत नाही का मग ओबीसी आणि मराठा संघर्ष पुन्हा गाव पातळीपर्यंत पोहोचेल? नाही, मराठा समाज तर सर्वांना घेऊन चालणारा समाज आहे, ओबीसी पेक्षाही ओबीसींनाही घेऊन चालणारा समाज, कारण मराठा बहुल आहे. मग याच्यातून गावगाडा जो आहे आपण सगळं सोबत राहतो ते बिघडल असं वाटत नाही? नाही, मला तर नाही वाटत, कारण आम्ही कोण्या जातीविषयी विरोध करीत नाहीत. ज्यांनी आम्हाला विरोध केला फक्त त्या व्यक्तीला आम्ही विरोध करतो. आम्ही कोण्या समाजाला विरोध नाही किंवा आम्ही कोण्या समाजाच्या विरोधात आज टीशा काढत नाहीत. फक्त आम्ही प्राचार्य मनोहर धोंडे सरांच्या विरोधातच टीशी काढत आहोत. टीसी काढण्याचा असा विषय आहे की मनोहर धोंडे सर जे आहेत ते आमच्या मराठा समाजाचे आधारस्तंभ म्हणून आजपर्यंत आम्ही सर्व मानत होतो. परंतु त्यांनी हैदराबाद गॅजेट सरकारने लागू करा म्हणून जो GR काढला आहे त्याच्या विरोधामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळ्या पालकांनी तिथून टीसी काढायचा राजकारण करतात. मग आपण मुळामध्ये ते प्राध्यापक आहेत, त्यांनी जातीपातीच्या राजकारणामध्ये पडणं हे योग्य नाही अशी आमची मूळ भावना आहे. त्यांना सर्व समाजाचे विद्यार्थी जे आहेत ते एक समान ह्या धोरणानुसार त्यांनी चालायला पाहिजे. त्यांना ओबीसी नेता वाटतं असं वाटतं? यस, मी तेच म्हटलं तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये रस्सीखेच चालू आहे. प्रत्येकाला वाटतं की आम्ही मराठी ओबीसी समाजाचा नेता आहोत. बरं, तुमच्या या निर्णयामुळे टीसी करण्याच्या निर्णयामुळे ओबीसी असतील ना गावामध्ये? हो, त्यांचं तुमचं आता कसा संबंध आहे? काय तिळ वगैरे? या ठिकाणी अनेक ओबीसीचे लोक आहेत आणि ओबीसी समाजाचाही मराठा मोर्चाला पाठिंबा आहे. आमच्या गावात अशी ही वीर नागोजी नायकांची जन्मभूमी आहे. त्यांचे वंशजसुद्धा या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये यापूर्वी सहभागी झालेले आहेत आणि त्यांचीसुद्धा प्रामाणिक भावना आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं. मग त्यामुळे इथे कुठे गुन्ह्यागोविंदांना आणतात. सर्व जातीचे लोक, 18 पगड जातीचे लोक आहेत आमच्या गावामध्ये, सर्व गुन्ह्यागोविंदांना आणतात. कुठल्याही प्रकारचा ओबीसी विरुद्ध मराठा आतापर्यंत वाद झालेला नाही. व्यक्ती विरोधात आहे. यस, व्यक्ती विरोधात आहे. यस, जातीचा कुठलाही हे होणार नाही. आम्ही सर्व गुन्ह्यागोविंदांनी या ठिकाणी आणतो. रिसनगावमधल्या तुमच्या आश्रम शाळेत काल काही पालकांनी सामूहिक अर्ज केला. काय तो अर्ज केला आणि काय तो विषय आहे? काल आमच्याकडे माझे रिसनगाव येथील काही पालक आले होते. पालकांनी टीसी त्यांच्या पाल्याचा टीसी मिळण्याबाबत अर्ज केलेला आणि अर्जामध्ये असं काही नमूद केलं नाही की कोणत्या कारणामुळे टीसी हवी आहे. आपण टीसी दिलं का होतं? टीसी नाही दिली. अच्छा, तर काय मग शाळेचं काय धोरण असणार? देणार टीसी? शाळेचं धोरण जे आम्ही आता आमचे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांना कंटिन्यू आम्ही इतर शिकवणार. पालकांना कन्व्हिन्स करून विद्यार्थ्यांना टीसी इथंच ठेवण्याचा आम्ही आग्रह करू. पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.